नमस्कार. सुनीता की रसोईमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. खारुड्या म्हटलं की विदर्भातील एक वळणाचा प्रकार आहे हा. मार्च एप्रिल महिना आला की प्रत्येक भगिनी आपल्या घरी या खारुड्या करतात आणि या खारुड्या इतक्या टेस्टी आणि एवढ्या क्रिस्पी होतात. आपल्याला ह्या करायच्या आहे खारुड्या. या खारुड्या कशा करायच्या मी तुम्हाला दाखवणार आहे. या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. तर आपण हे पहा, त्याला ही रेसिपी करायची आहे. हे पहा, आज आपण बाजरीच्या खारुड्या करत आहोत. याच्यासाठी मी अर्धा किलो ही बाजरी घेतलेली आहे. तिला साफ करून घेतली. आता आपल्याला काय करायचं आहे, याच्यामध्ये मी पाणी टाकणार आहे. पाणी टाकून याला चांगलं धुवून घ्यायचं एकदा बाजरीला. आता असं धुवून घ्यायचं आहे. हे पहा, हे जे असं त्याचे साल आहे ना, ते सगळे वरती येऊन जातात. परत आपण एकदा धुणार आहे ना. दोन पाण्याने धुतल्यानंतर काय करायचं आहे, मी असं हे पाहे घेतलं आहे. मी एक चाळणी घेतली इथे आणि चाळणीमध्ये असा मी हा कापड ठेवला आहे कॉटनचा. याला आता परत धुवून असं ही सगळी बाजरी यामध्ये उपसून घ्यायची आहे अशी. हे पा, परत असं हे पाणी आलेलं आहे. मी सगळं काढून घेते एकदा. आपल्याला अशा प्रकारे ही अशी राळून धुवून घ्यायची आहे, जेणेकरून खाली एखादा बारीक जर खडा असला ना तो त्यात राहून जाईल. हे पहा, तर आपल्याला सगळी बाजरी धुवून घ्यायची आहे. आता या बाजरीला मी 7 ते 8 तास असंच ठेवणार आहे. हे पहा, असं झाकून ठेवून द्यायचं आहे. सगळं पाणी खाली निथळलं आहे. ह्या बाजरीला असंच ठेवायचं आहे. आपल्याला कमीत कमी 7 ते 8 तास झाकून ठेवायचं आहे याला. हे पहा, आता आपण बाजरी चेक करून घेऊ एकदा. हे पहा, मस्त झालेली आहे बाजरी एकदम. हे पहा, अशी बाजरी पाहिजे आपल्याला. एकदम सॉफ्ट झालेली आहे. कारण यात पाणी ठेवलं नव्हतं मी, पाणी नुसतं निथाळून ठेवलं होतं. आता याला काय करायचं आहे, आपल्याला मिक्सरच्या भांड्याला लावून याला थोडं बारीक करून घ्यायचं आहे. हे पहा, मी पीठ चाळायची चाळणी घेतली आहे. त्याने आपण हे चाळून घ्यायचं आहे. हे पहा, जेणेकरून जाड जाड वरती जी बाजरी आहे ती राहून जाईल. परत याला आपल्याला मिक्सरच्या भांड्याला लावून परत बारीक करून घ्यायची आहे. आणि हा जो भुस्सा निघतो ना, हा फेकायचा नाही. हा याच्यातच राहू द्यायचा आहे, कारण हे फायबर असते. बरेच जण काढून घेतात हा भुस्सा. हे पहा, असा निघतो हा भुस्सा. याला अशा प्रकारची जाड भरड पाहिजे, जास्त बारीक नाही आणि जास्त जाड नाही. अशा प्रकारची आपल्याला सगळं पीठ पाहिजे. अशा प्रकारेच आपल्याला पीठ पाहिजे. आम्ही हे सर्व पीठ अशा प्रकारे तयार करून घेतलं आहे. चाळणीमध्ये जेवढं जाड होतं ना, ते परत मी मिक्सरच्या भांड्याला फिरवून असं गाळून घेतलं आहे. हे पाचाळून घेतलं आहे. हे अशा प्रकारे आपल्याला पाहिजे. आता याला काय करणार आहे, याला मी थोडंसं ओलसर करून घेणार आहे. हे कशासाठी करायचं आपल्याला तर मी तुम्हाला पुढे सांगते. सगळ्या पिठाला आपल्याला ओलसर करून घ्यायचं आहे पहिले. हे पहा, अशा प्रकारे पाणी टाकून असं सर्व पीठ मी ओलसर करून घेतलं आहे. हे खूप गरजेचं आहे. हे तुम्ही असंच करा खारुड्या करताना. हे तुमच्या पुढे लक्षात येईल मी असं का केलं आहे. इकडे मी पाणी उकळत ठेवलेलं आहे. थोडंसं पाणी मी याच्यातलं काढून घेतलं आहे.
मला जेवढं पाणी लागेल तेवढं मी पाणी याच्यात टाकणार आहे. मी याच्यामध्ये टाकते आता लाल मिरची पावडर. लाल मिरची पावडर पण खूप कमी टाकायची आहे. तुम्ही याच्यामध्ये हिरवी मिरची पण वाटून टाकू शकता आणि तुम्हाला टाकायचं असेल तर लसणही बारीक करून टाकू शकता, पण मी इथे स्किप केलेलं आहे ते. आणि मी टाकणार आहे जिरं. साबूत जिरा आहे, 3-4 चमचे मी साबूत जिरा टाकते. मीठ एकदम कमी टाकायचं आहे, कारण की ह्या खारुड्या वाळल्यानंतर त्याच्यामध्ये मीठ दुप्पटीनं लागते. ह्याच्यामुळे मीठ अगदी बेताचं टाकायचं आहे. मस्त उकळी आली पाणीला. आता हे पीठ मी याच्यामध्ये टाकणार आहे. हे पहा, जर तुम्ही सुक्कं पीठ कालवलं ना तर त्याच्यामध्ये 100% गुठळ्या व्हायची शक्यता असते. याच्यामुळे हे पीठ मी असं करून टाकलेलं आहे. याच्यामुळे मध्ये अजिबात गुठल्या होणार नाही. सुक्कं पीठ कालवताना गरम पाण्यात नक्की गुठळ्या होतात. हे पहा, अशा प्रकारे तुम्ही याच्यात टाका, एकही गुठळी होत नाही. ही ट्रिक नक्की फॉलो करा तुम्ही. चांगलं मस्त कालून घ्यायचं आहे आता याला. लगेच असं पीठ ओलं केलं ना की लगेच मिक्स होते, नाही तर मग त्या गुठल्या पडल्यावर हे ना आपल्याला खूप त्रासदायक होतात ते. आता याला चांगलं शिजू द्यायचं आहे मस्तपैकी. मंद आचेवर शिजू द्यायचं आहे याला. मधून चेक करायचं आहे, कारण ते खाली जळू शकते, कढईवर ते लागू शकते. आता मी याला कव्हर करून देते. हे पहा फ्रेंड्स, आता असं चटचट आवाज येतोय शिजायचा. पहा तुम्ही, मी सतत हलवत राहते याला, कारण की खाली बुडाला चिटकायची भीती वाटते. आणि आता मी हे एक भांडं तीळ घेतलेली आहे, पांढरी तीळ. त्याला स्वच्छ धुवून घेतली आणि साफ करली आहे. आता ही तीळ मी याच्यामध्ये टाकते आहे. तीळ टाकली मी. आता एकसारखं याला कालवत राहायचं आहे. पहा तुम्ही, तुम्हाला जर मिरची आणि मीठ कमी वाटत असेल तर थोडं असं चमच्यामध्ये घेऊन टेस्ट करून पहा. तुम्हाला मीठ कमी लागलं तर तुम्ही परत मीठ टाकू शकता याच्यामध्ये. फ्रेंड्स, आपली ही बाजरी आता किती मस्त शिजली आहे. पहा, मी सतत जास्त ढवळत राहिले, कारण की खाली नाही लागलं ते. आता याला आपण काय करणार आहे, 6 ते 7 तास याला चांगलं झाकून ठेवायचं आहे, जेणेकरून बाजरीचे जर कण थोडेसे कच्चे राहिले ना तर ते वाफेमुळे शिजून जातील. लगेच शिजल्यानंतर खारुड्या टाकायच्या नाही आपल्याला, थंड झाल्यावर टाकायच्या आहे. हे पहा फ्रेंड्स, 6 ते 7 तास ठेवण्याच्या नंतर हे थंड झालं आहे. आता मी यात काढून घेते. चांगलं मिक्स करून घेतलं आहे मी. हे पहा, एवढीच कन्सिस्टन्सी पाहिजे आपल्याला. नंतर आपल्याला हे पहा, अशा थोड्या मोठ्या खारुड्या करायच्या आहे. आपण मूगवड्या करतो त्याच्यापेक्षा थोड्या मोठ्या खारुड्या. हे पहा, अशा प्रकारे मी सर्व खारुड्या करून घेतल्या आहे गच्चीवर. आता याला उन्हामध्ये मस्त वाळू द्यायचे आहे. हे पहा, किती सुंदर खारुड्या आहे. अतिशय कुरकुऱ्या खारुड्या आहे या. हे पहा, हाताने असं दाबल्यानंतर असं लगेच कुरकुर आवाज येतो. मी काय केलं आहे, इथे मी तेल गरम करायला ठेवलं आहे. आता याच्यामध्ये मी थोड्या खारुड्या टाकणार आहे. हे पहा, तुम्हाला आवाजावरूनच कळत असेल की किती कुरकुऱ्या झालेल्या आहे ह्या. याला थोड्याशा आपण अशा फ्राय करून घ्यायच्या आहे. तुम्ही अशा पद्धतीने पण खाऊ शकता याला. हे पहा, याला थोड्या क्रिस्पी करून घ्यायच्या आहे.
बाजरी आणि तिळाच्या या खारुड्या आहे. करायला एकदम सोप्या आहे आणि खायला तितक्याच चविष्ट आहे. तोपर्यंत मी काय केलं आहे, मी इथे दही घेतलं आहे. हे पहा, दही घेतलं आहे मी. या दहीमध्ये मी खारुड्या टाकणार आहे. हे पहा, अशा प्रकारे तुम्ही खाऊ शकतात. खूप छान लागतात या खारुड्या. हे पहा, या खारुड्या मी यामध्ये टाकल्या आहे. याच्यामध्ये मी कांदा टाकला आहे आणि कोथिंबीर टाकते आहे मी. तुम्ही एकदा अशा प्रकारे खाऊन पहा, इतकं भन्नाट लागते. तुम्हाला खूप खूप आवडेल ही. हे पहा, अशा प्रकारे क्रिस्पी झाले आहे. मी इथे काढते आता. याला तुम्ही अशा फ्राय करून पण खाऊ शकता किंवा अशा कच्च्या या आहे याला कांदा आणि शेंगदाण्याबरोबर तुम्ही खाऊ शकतात. हे मी तुम्हाला सगळे प्रकार दाखवलेले आहे.